नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आता आजपासून या 18 जिल्ह्यात 100% वाढणार पावसाचा जोर। मग ती 18 जिल्हे कोणती आहेत की ज्या 18 जिल्ह्यांमध्ये आजपासून वाढणार पावसाचा जोर? काय या 18 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे? काय आजपासून आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या शेतात, आपल्या शिवारात या ठिकाणी पडणार जोरदार पाऊस? काय या पावसामुळे आता पेरणी योग्य परिस्थिती निर्माण होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, हवामान खात्याची सर्वात मोठी अपडेट की आजपासून या 18 जिल्ह्यांमध्ये 100% वाढणार पावसाचा जोर। पण या ठिकाणी असं काय घडलं आहे की ज्यामुळे आजपासून या 18 जिल्ह्यात वाढणार पावसाचा जोर? आणि या 18 जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का? आणि असेल तर ओके, नसेल तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात पाऊस कधी कोसळणार? चला बघूयात। बघा मित्रांनो, हवामान खात्याच्या लेटेस्ट माहितीनुसार कोकणामध्ये मान्सून दाखल झाला आहे। दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे। दक्षिण मराठवाड्यात मान्सून दाखल झाला आहे। आणि यामुळे आजपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार। खास करून मी 18 जिल्हे जी सांगणार आहे, या 18 जिल्ह्यामध्ये पाऊस हा आजपासून जोर धरणार आहे। तर या 18 जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात समावेश आहे ते सांगतो। कोकणामधील सर्व जिल्हे, याच्यामध्ये खास करून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे। म्हणजे ही 7 जिल्हे, या सोबत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ही जिल्हे जी आहेत 4, आणि त्याचबरोबर मित्रांनो पुण्याचा काही भाग, म्हणजे बघा 7 आणि 5 12, त्यासोबत अहमदनगरचा भाग काही प्रमाणात 13, त्यासोबत दक्षिण मराठवाडा इथं तुम्हाला पाऊस दिसणार आहे। लातूरमध्ये इथं पाऊस दिसणार आहे, धाराशिवमध्ये। म्हणजे हे झाले मित्रांनो 13 आणि 2 15। या सोबत विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। आणि खास करून 18वा जिल्हा म्हणजे लक्षात घ्या नांदेड। नांदेडला तर येलो अलर्ट देण्यात आला आहे। अशा पद्धतीने आजपासून या 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। आणि या 18 जिल्ह्यांमध्ये आपण राहत असाल तर योग्य पाऊस त्या ठिकाणी पडला आणि 75 सेंटीमीटर पर्यंत ओल निर्माण झाली की 100% आपण या ठिकाणी आपली पेरणी उरकून घ्यावी। पण घाई गडबडीत अजिबात पेरणी करू नका, शिवाय विजा कोसळण्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी आपण राहा, झाडाखाली उभं राहू नका आणि मोबाईल स्विच ऑफ करा, हीच आपणास विनंती। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो सुखावणारा होता कसा वाटला आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।